हिंदू धर्म में सर्वपितृ अमावस्या वह दिन है जब पितरों की पूजा की जाती है, लेकिन धुले में आक्रामक हुए ठाकरे गुट ने महानगर पालिका कार्यालय पहुंचकर सत्तारूढ़ भारतीय जनता पार्टी का ही श्राद्ध कर दिया। आज सर्वपितृ अमावस्या का दिन मनाया जा रहा है। इस दौरान पितरों को श्राद्ध देने की प्रथा है, लेकिन वहीं दूसरी ओर धुले में शिवसेना के ठाकरे गुट ने धुले महानगर पालिका में सत्तारूढ़ भारतीय जनता पार्टी पर आक्रामक हमला करते हुए महानगर पालिका के प्रवेश द्वार पर भारतीय जनता पार्टी का श्राद्ध किया है। इस मौके पर महानगर पालिका में पिछले 5 सालों में किए गए भ्रष्टाचार के मामलों की जांच कर कठोर कार्रवाई करने की मांग की गई। इस अवसर पर ठाकरे गुट ने आरोप लगाया कि पिछले 5 वर्षों में सत्तारूढ़ भारतीय जनता पार्टी ने महानगर पालिका में करोड़ों रुपयों का भ्रष्टाचार किया है, नागरिकों को किसी भी प्रकार की सुविधाएं नहीं दी और यह भी आरोप लगाया गया है कि सत्तारूढ़ भारतीय जनता पार्टी ने लोगों का पैसा हड़प लिया है। पित्र घालतो, पित्र जे अतृप्त आत्मे असतात त्यांच्यासाठी घातले जातात। 5 वर्ष भारतीय जनता पार्टीला या राज्यामध्ये धुळे नगरपालिकेमध्ये लोकसभेमध्ये धुळेकरांनी सत्ता दिली आणि या सत्तेचा दुरुपयोग झाला आणि यांचे भ्रष्टाचारांचे अतृप्त आत्मे हे अजूनही प्रसन्न झालेले नाही, तृप्त झालेले नाही। प्रत्येक योजना अक्कलपाडा धरण 2013ला पूर्ण झालं, त्याचं पाणी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यांना 2024 आलं तरी पाणी पोहोचवता आले नाही। 112 कोटीची योजना 170 कोटीवर गेली। त्यानंतर रस्त्यांसाठी 500 कोटी रुपयाचा निधी आणला असं सांगितलं। 4.5 पावणे 5 वर्ष रस्त्यांची कामं सुरू झालेली, जे रस्ते झालेत त्याची वाढीव एस्टिमेट केले की ते भ्रष्टाचार झालेला आहे रस्त्यांच्या कामामध्ये। त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या योजना आहेत, त्याच्यामध्ये भूमिगत गटार योजना आहे। जी भूमिगत गटार योजना या शहराचे सगळे रस्ते खोदून टाकले आणि या रस्त्यांच्या कामामध्ये टक्केवारी वाढवत गेले। ज्या ठेकेदारांकडनं रस्त्यांची नासधूस झाली आणि 5 वर्षामध्ये एकही रस्ता, एकही भूमिगत गटारचं काम पूर्ण झालेलं नाही। अशा प्रकारच्या भ्रष्टाचारात डुबलेल्या अतृप्त आत्म्यांना श्रद्धांजली करण्यासाठी आणि त्यांची पित्र घालण्यासाठी आजचा शिवसेनेचं आंदोलन। धुळे शहरामध्ये धुळेकर जनतेने एक हाती भाजपला सत्ता दिली, खासदार निवडून दिलं, महापालिका 5 वर्ष दिली, परंतु या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये या धुळे शहराला रोज पाणी देऊ असं आश्वासन या भाजपने दिलं होतं। ते रोज पाणी तर जाऊ द्या, 10 दिवस मिळत नाही। रस्ते अनेक भागांमध्ये रस्ते नाही, ते रस्त्यांची दुर्दशा वाईट झाली। खड्ड्यांमध्ये रस्ते का रस्त्यामध्ये खड्ड्याची परिस्थिती आहे। अनेक आंदोलनं शिवसेनेच्या माध्यमातून या महानगरामध्ये या प्रशासनाच्या विरोधात, या भाजपच्या विरोधात आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले, परंतु कुठल्याच आंदोलनाची दखल घेतली गेली नाही। अनेक चौकशीची मागणी केली, तेही झालं नाही। अनेक आश्वासन यांनी दिले होते, एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही, तरी देखील ते निवडणुकीला सामोरे जाण्याची भाषा करतात। म्हणून आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी या सर्व भ्रष्टाचारी आत्म्यांचं श्राद्ध घालून आज सर्व पितृ अमावस्येला आम्ही निश्चित करीत आहोत।